मग तू नाही खाणार ना? माझ्या जुगाडमध्ये मगाशी तर बोलत होता मी तुझ्या जुगाडमध्ये सामील नाही आहे. पकडला गेला मी सामील नाही. तर गाईज बोलू नको. हा बोल, तू ऐकते. गाईज आम्ही चॉकलेट घेतल्यात ते पण आम्ही आतमध्ये खाणार आहोत. हे 10 राहतील का ह्याच्यात? 10 नाही राहणार, 3-4 तर राहते ना. पकडलं गेलं तर 3-4 तरी खाता येते. वेलकम बॅक टू माय सिरीज. सो आज चालू आहे आम्ही मूवी डेटला. आता वाजले किती? रात्रीचे 9:15. आमचा मूवी टायमिंग आहे 10:30चा शो आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत जायला. सो त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की मी काय प्लॅन केलं आहे. आज मी काहीतरी असं चालाक डोकं लावलेलं आहे. मला असं वाटतं की चालाक ब्रो, यू आर व्हेरी चालाक ब्रो. नाही लावलं. सो लेट्स सी. तर मी सांगत होती की मी असं काहीतरी विचार केला आहे की तिथे गेल्यावर तुम्हाला माहितीच आहे की तिथे थोडंफार महाग असतं आणि तिथे जास्त मला आवडत पण नाही ते. तर मी विचार केला आहे की आपण घरातूनच काहीतरी जुगाड करून जाऊया. मी बऱ्याच रीलमध्ये बघितले की अशी बरीच जणं जुगाड करतात आणि ते सक्सेसफुल होतात. तर हा जुगाड मी देखील ट्राय करणार आहे आणि बघणार आहे की मी सक्सेसफुल होते का. नाही झालं तर मी 4 चौकात माझी इज्जत जाणार आहे आणि मी फसणार आहे. पण जर झालं तर आय स्वेअर मजा येणार आहे. सो अभी मजा आएगा ना भिड़ो. स्टार्ट करूया. तुम्हाला सांगते मी काय करणार आहे. माझ्याकडे ही बॉटल आहे, मोठी आहे आणि या बॉटलमध्ये मी भरणार आहे काय, कुरकुरे भरणार आहे. या बॉटलमध्ये मी कुरकुरे. सो चला आता आपण भरायला घेऊया. असं धर, तुला कॅमेरा धरायला टाक. हां, हात दुखले असा हा मोबाईल पकडतो. तर आता आपण बॉटलमध्ये कुरकुरे भरूया. सुकलंय ते. केस पण जायचा आहे बॉटलमध्ये. हां, चुकून केस खायचो आपण आणि ते खायला मिळतंय का तो प्रश्न आहे. जर चेक केलं तर जी वाट लागणार आहे 4 चौकात. फटाफट बोलूया नाही तर लेट होईल आपल्याला. 2 टाईपचे कुरकुरे घेतले. हा कोणता कुरकुरे आहे? चिनीवाला. ॲक्च्युली मला तिथला जो समोसा मिळतो ना तो नाही आवडत. ते उंच असतो. पटापट. हो भरते भरते म्हणजे तुझा हात दुखतो. काय हा कोणत्या? सॉलिड मस्ती. आम्ही पहिल्यांदाच खाणार आहे गाईज. मी हा कधी ट्राय नाही केला. असं नाही जाऊ शकत. तसंच हां नाही जाणार खाली पडणार माझे कपडे. शेप पास्तासारखे शेप आहे त्याचे. मग तू नाही खाणार ना? माझ्या जुगाडमध्ये मगाशी तर बोलत होता मी तुझ्या जुगाडमध्ये सामील नाही आहे. पकडला गेला मी सामील नाही. मग तू काय बोलणार? मी इसको नाही जानता. असं करणार तू? मी विचार करते याच्यात थोडेसे चॉकलेट्स पण टाकू. टाकलं दाखव. कसं काढायचं मी सांगतो. खात असं मग बघायचं. खाऊ नको आता. जुगाड केलेला आहे पण मला असं वाटतं की फसण्याचा चान्स आहे. असं करायला नको आहे ॲक्च्युली. पण मला असं वाटतं की एक ट्राय मारूया. असं नाही केलं पाहिजे पण ठीक आहे. कधीतरी चालतं यार, कधीतरी ओके. सो चला आता थोड्याच वेळात निघणार आहोत आम्ही. चला मी आला कुठे तर दुसऱ्यावाला मला. तर आता आम्ही निघालेलो आहोत मूवीसाठी. तुम्हाला सांगते आम्ही कोणता मूवी बघणार आहोत. देऊळ बंद 2. फर्स्ट मूवी आम्ही बघितलेला 1 नंबर मूवी होता तो. तर अपेक्षा आहे की हा देखील बेस्ट असू दे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे तो मूवी बघण्यासाठी. तो चला पटापट. किती टाईमपास करतो हा. सच अ टाईमपास. तर गाईज बोलू नको. हा बोल, तू ऐकते. गाईज आम्ही चॉकलेट घेतल्यात ते पण आम्ही आतमध्ये खाणार आहोत. हे 10 राहतील का ह्याच्यात? 10 नाही राहणार, 3-4 तर राहते ना. पकडलं गेलं तर 3-4 तरी खाता येते.
कोणी बघितलं ना माझ्या लगेच जुगाड करायला आलं. गाईज आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आम्ही व्यवस्थित बाहेर आतमध्ये आलेलो आहोत. प्लॅन सक्सेसफुल. गाईज आता वाजल्यात रात्रीचे 1:30. आता मूवी संपून आम्ही निघालो आहोत आणि रस्ता बघा 1:15 झाले काय आणि रस्ता कसला सुनसान. तर गाईज तर आम्ही रिटर्न आलेलो आहोत घरी आणि किती वाजता आलो आहे तुम्हाला सांगते. किती वाजले 2 रात्रीचे 2 वाजलेत. आमचा 10:30चा शो होता आणि 3 तास लागले शोला. पण एक नंबर होता. पैसा वसूल होता. आम्हाला वाटलं की 2 तासाचा वगैरे असेल, पण जेव्हा आम्ही निघालो तेव्हा 1:30 वाजले होते आणि तिथून इथे यायला 2 वाजले. सो ओव्हरऑल 3 तासाचा हे होता, पिक्चर होता. पण तर गाईज तुम्हाला एक गोष्ट शेअर काय तुम्हाला माहितीच आहे की जाताना आम्ही काय केलं होतं, आम्ही काय जुगाड केलेला. आम्ही बॉटलमध्ये सगळं आमचं जे खायचं साहित्य आहे ते घेतलं होतं आणि तुम्हाला सांगते तो प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला. लिटरली मला तिथे धगधग होत होतं ज्यावेळेला आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि ती बाईने लिटरली मला थांबवलं. म्हणजे तिथं त्यांचं कामच आहे म्हणा. थांबवलं आणि बॅग वगैरे चेक करत होती. मी तिथे अशी स्तब्ध झालेली. मला असं वाटलेलं की आत्ता पकडलं जाणार होतं, मी आता फसलो. तर तिथे एका पॉईंटला मला असं ते क्राईम केल्यानंतर असं फील होतं ना, असं काहीतरी चुकीचं केलं तसं टाईपचं फील झाला आणि त्यावेळेला मी एकदम धगधग होत होतं मला. पण सुखरूपपणे मी बाहेर निघाले त्याच्यातून आणि पुढे गेले. त्याच्यानंतर एकदम म्हणजे असं हश कुछ कांड करके आगे जाने का मजा आहे वो अलग ही असं फील झाला. म्हणजे एकंदरीत आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि मस्तपैकी आम्ही स्नॅक तो खाल्ला जो आम्ही घेऊन गेलेलो. सो एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि तुम्ही जर असं कोणी असं ट्राय करायचा विचार करत असेल, आम्हाला बघून जर करणार असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर करा. आम्ही आमच्या रिस्कवरती केलं ट्राय. तुम्हाला करायचं असेल तर नक्की करा. मी नाही म्हणणार, बिकॉज बरेच क्रिएटर म्हणतात की तुम्ही असं करू नका, हे चांगलं नाही आहे, ब्ला 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 ब्ला, क्राईम आहे वगैरे वगैरे. ठीक आहे यार, कधीतरी चालतं यार. आपण थोडी नेहमी प्रत्येक वेळेला करतो. कधीतरी एवढं तिथे कॉस्टली घेण्यापेक्षा कधीतरी हा फन एलिमेंट होऊ शकतो. नेहमी नाही करायचं, कधीतरी आपण करू शकतो. मजा करायला काही हरकत नाही आहे. सो तुम्ही देखील ट्राय करा. मी तर म्हणेल नक्की करा रिस्कवरती. ठीक आहे. सो ट्राय इट आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्यापैकी कोणी ट्राय केलं तर. जो एक्सपिरियन्स होता एक नंबर होता. तुम्हाला सांगते, देऊळ बंद जो पिक्चर आम्ही बघितलेला फर्स्ट मूवी, तो एवढा छान होता. तर मला असं होतं की हा कसा असेल, कारण नॉर्मली काय होतं ज्यावेळेला सिक्वेल निघतो, सेकंड पार्ट निघतो, त्यावेळेला कधी तो अपेक्षाप्रमाणे नसतो किंवा ऑलरेडी फर्स्ट पार्टने एवढ्या अपेक्षा वाढवलेल्या असतात, म्हणजे एवढं चांगलं गेलेलं असतं तर आपल्याला असं वाटतं की सेकंड पार्ट त्या अजून हे होईल, चांगलं होईल, बेस्ट होईल असं वाटतं. पण हा जो होता हा बेस्ट पार्ट होता. 1पेक्षा पण भारी मला वाटलं. म्हणजे 1 तर बेस्टच होता आणि हा देखील बेस्ट होता. सो ओव्हरऑल एक नंबर मूवी आहे गाईज. तुम्ही जर अजूनही बघितली नसेल तर जाऊन नक्की बघा. तर मी बोलत होती की जर तुम्ही अजून जाऊन बघितली नसेल तर जाऊन नक्की बघा गाईज. एकदम छान मूवी आहे. त्याच्यामध्ये इमोशनल होण्यासारखं खूप आहे. कॉमेडी सीन्स देखील आहे. कधी असं वाटतं की देवावरती मूवी आहे तर सगळं इमोशनल असेल, स्पिरिच्युअल असेल, फन नसेल, पण ह्यामध्ये फन देखील आहे, एंटरटेनमेंट आहे, कॉमेडी आहे अँड त्याचबरोबर इमोशनल देखील व्हायला होतं. आणि मी लिटरली रडली. मी तशी प्रत्येक पिक्चरमध्ये रडते जिथे इमोशनल सीन असतात, पण या मूवीमध्ये मी थोडं जास्तच रडली. कारण असं कनेक्ट होतो आपण त्याच्यामध्ये, खूप असं म्हणजे टच येऊन जातं, कनेक्ट होतं आणि खूप छान जबरदस्त मूवी आहे गाईज. जबरदस्त मूवी आहे, एक नंबर आहे. तुम्ही नक्की बघा. सो आता जास्तीची बडबड न करता आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. हा माझा ओव्हरऑल रिव्ह्यू होता या मूवीबद्दल.
तुम्ही जर बघितला तर तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा मूवी. आणि आता भेटूया एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.